तुला काय पाहिजे सांग ना, मी देतो. मला फोन पाहिजे माझा. मला आत्ताच्या आत्ता नमिताला आणि भंडारींना फोन करायचा, नाही तर वेळ हातातून निघून जाईल. मला फोन द्या माझा. सॉरी आकाश, पण मी तुला तुझा फोन देणार नाही. पहिली गोष्ट, तुला आता पूर्ण विश्रांतीची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, या सगळ्या भानगडीशी तुझा काहीही संबंध नाही. हो बाबा, असं काय म्हणताय तुम्ही? आज मी पडू नये, उद्या बरा झाल्यानंतर मी. बरा झाल्यानंतरही नाही. अरे आकाश, म्हणूनच मला सांगितलंय, आकाशला या केसबद्दल काहीही बोलू द्यायचं नाही, विचार सुद्धा करू द्यायचा नाही. तेव्हा तू आता फक्त स्वतःचा विचार करायचास. काय साम्राज्य उभं केलं या माणसाने. आलिशान बंगला, गाड्या, गलेलठ्ठ बँक बॅलन्स. अजून काय माहित नाही, कदाचित त्यालाही हिशोब लागणार नाही इतकं कमवून ठेवलंय. आणि कुणाच्या जीवावर? माझ्यासारख्या लोकांच्या. तुझ्या नशिबाने तुला हे सगळं मिळालंय ना. मी माझ्या कर्तृत्वानं सगळं काबीज करणार. मी यासाठी फोन केला की मी इथे पडून राहिलो असेल तरी काही कामं करणं गरजेचं आहे. रामाला जामीन होणं आवश्यक आहे नमिता. सर, रामाचा जामीन तर झाला. कोणी केलं? कोणी केलं हे नाही माहिती, कारण त्यावेळी ड्युटीवर रासणे होते. मी त्यांना विचारून लगेचच कळवते सर तुम्हाला. नमिता, तू ताबडतोब या सगळ्याची चौकशी कर आणि मला लगेच भेटायला ये. हो सर, मी लगेचच चौकशी करते आणि तुम्हाला उद्याच रिपोर्ट करते सर. ओके सर? मी वाट बघतोय. त्याच्यावर जी परिस्थिती ओढावली आहे त्याला कारणीभूत मीच आहे. मी त्या लोकांच्या विरोधात उभी राहिले नसते, आज त्याला काहीच झालं नसतं. माझीच चूक आहे. नाही म्हणू, यात तुझी काही चूक नाही. काहीच केली नाहीस. आणि म्हणू, असं स्वतःला दोष देऊन जर तू या केसमध्ये बॅकआउट झालीस तर मात्र हा तुझा पळपुटेपणा ठरेल. परिस्थितीला शरण जाऊ नकोस. लढ, तू लढू शकतेस. यापुढे ही केस तू फॉलो कर. आकाशला जाऊन भेट. त्याला जी काही माहिती आहे ती नीट समजून घे. मला वाटत नाही आकाश पुन्हा ही केस हातात घेईल. का सर? आकाश आता स्वतःच्या पायावरती उभं राहणं जवळजवळ अशक्य आहे. मी काय बिघडवलंय ग तुझं, म्हणून तू अशी दुटप्पी वागतेस माझ्याशी? अहो, काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय शलाका. वाईट वाटून घेऊ नकोस, पण आत्ताही म्हणू तुमच्याच घरी आहे. तिची लायकी सुद्धा नाही आपल्या घरी उभी राहायची. हे देवराज राऊतांचं घर आहे, एका इज्जतदार माणसाचं. तिला इथे पाहून लोक आपल्या तोंडाला काळं फासतील. तू ऐकत काय राहिलीयस? आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तुझं इथं काही काम नाहीये. आणि आता पुन्हा इथे पाऊल ठेवलंस ना तर याद राख, जा. चालती हो, चालती हो म्हटलं ना मी. हा मनू, मनू कुठेही जाणार नाही. हो पण ताई, तू कुठेही जाणार नाहीस मनू. का नाही जाणार? हे माझ्या वडिलांचं घर आहे, हिच्या बापाचं नाही. तू जा इथून. शलाका, मनू कुठेही जाणार नाही. कशी नाही जात बघतेच. चाल इथून. तू जा इथून. शलाका,